माझ्याही नातीला आनंदिता माझी नात आहे. तिने सुरुवातीला उपनयनचं असं सगळ्यांचं ऐकून वाटत होतं की उपनयनमध्ये मुलीचं करायचं का नाही, पण तिला ज्यावेळेस उपनयन तिथं केलं आणि ती 10 दिवस राहिली स्वावलंबन. आणि त्यानंतर मग पुढच्या वर्षी म्हणजे मागच्या मागच्या वर्षी जे आहे तिने स्टडी कॅम्प केला. त्यातून पण तिला भरपूर फायदा झालेला आहे. आणि स्वतःला मुलांना अभ्यासाची एक चांगली दिशा मिळते. आणि मुलांचं विशेष म्हणजे स्वावलंबन होतं. आणि त्या परिस्थितीत आहे त्या परिस्थितीत कसं राहायचं याची जाणीव मुलांना होते. म्हणजे पहिल्या दिवशी आई पालकांना वाटतं की बा मुलं इथं कसं राहतील. पण अक्षरशः जेव्हा ज्यावेळेस आम्ही त्या वातावरणातून बाहेर आलो, इतकी हिट होती बाहेर. मुलं त्या ठिकाणी खूप आनंदाने राहतात आणि गुरुजींच्या सोबत खूप काही शिकून जातात. हा माझा स्वतःचा अनुभव. ऍक्च्युली जय म्हणजे गुरु. तिथेच नाही तर आता माझी मुलं आता फॉरेनला गेली आहेत शिकाय म्हणजे जॉब साठी तिथे सुद्धा ते स्वतः स्वयंपाक करून खातात ते. म्हणजे असं नाही की बाबा आता आता इथे मी काय करायचं आणि त्यांना काही विचारलं की बाबा काय काय अडचण काय कसं काही नाही अगदी इतकं इझी गोईंग मध्ये ते आहेत जात आहे तिथे की असं काहीच मला काही अडचण आहे असं काही सांगत पण नाही आणि ते त्यांचंच तिथे करून घेतात व्यवस्थित. ते खूप महत्वाचं आहे. हो. म्हणजे आपण पण मी निश्चिंत राहतो त्याच्यामध्ये. स्वातिमांना पण विचारलं होतं मी काय कसं आहे काय, तर त्यांनी सांगितलं होतं की खूप म्हणजे आज नाही झालं तरी फायदा आपल्याला कळत नाही की त्यांच्यामध्ये बदल काय झाला. कारण काय काही लोकांना असं वाटतं की नाही बा मागच्या वर्षी केलं आणि मला ह्याच्यात काहीच बदल झाला नाही. पण मुलांमध्ये काय बदल होतो त्याचा निरीक्षण आपण नाही करू शकत. ते जेव्हा शेवटच्या दिवशी सांगतात ना की मला हे बदल झाला, आम्हाला इथं आम्ही घरी एसी मध्ये झोपायचो, इथं आम्हाला खूप छान वाटलं, मित्र चांगले मिळाले. ते ऐकूनच मग आपल्याला कळते की नाही बाबा खरंच खूप छान चेंजेस मुलांमध्ये होत आहे. येस. जय गुरुदेव. जय बरं. गुरुदेव. हां, जय गुरुदेव. बऱ्याच लोकांना थोडंसं कन्फ्यूज होऊ शकतं. आर-सी-आर-टी काय आहे किंवा स्टडी कॅम्प काय आहे? आर-सी-आर-टी हे थोडंसं इंग्लिश वर्ड आहे, रॅपिड कॉम्प्रिहेन्सिव्ह रिव्ह्यू टेक्निक म्हणून. सो जे सगळ्यांना कॉमन समजलं पाहिजे म्हणून स्टडी कॅम्प म्हटलं जात असतं. हे सोपं आहे. वर्षभराचे जे काही सिलॅबस आहे, विषय आहे, ते आठवड्याभर मुलं संपवलं जात असतात. ओके. सो आठवड्याभर मुलं कंप्लीट केलं जात असतं. सो ते ॲबिलिटी त्यांच्यामध्ये दिवसांदिवस वाढायला लागतो. ओके. सो त्यामुळं उरलेला वेळ काय करतील? उरलेला वेळ मुलांना ते शिकवायला लागतील. त्याच्यामुळे शिकवत असताना अजूनही ज्ञान वाढायचं क्षमता वाढत जातं. हा एकमेव संपत्ती आहे. देत असल्यामुळं वाढत जातो. सो मुलं दुसऱ्या मुलांना शिकवत असल्यामुळं अजूनही त्यांच्यामध्ये भक्कम निर्माण व्हायला लागतो. ओके. सो त्यामुळं हे आठवण ठेवणं सोपं आहे, विसरणं खूप अवघड आहे. हा प्रोसेस राहतो. आणखीन हे सगळं एफर्टलेस लर्निंग आहे. सहजपणे मग मुलं खेळता-खेळता शिकत असतात. फक्त शिकणं एवढंच नसतं, बाकीच्या अदर सगळ्या ॲक्टिव्हिटीज असतात. आणखीन ते एक वातावरण निर्माण त्यांना करून दिलं जात असतं. ओके. थँक यू. जय गुरुदेव मा तुमचा अनुभव शेअरिंग केल्याबद्दल. येस. कोणाला काय विचारायचं परत? येस. सो सगळ्यांनी नाश्त्याला गेले असतील आता. आपण इथंच बंद करू. जय गुरुदेव. जय 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 गुरुदेव. 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 जय जय गुरुदेव गुरुदेव. सांगतेस. ओके. जय गुरुदेव. सर्वांनी एकदा तुमचे व्हिडिओ ऑन करा, स्माइल द्या. येस. येस. व्हेरी नाईस. वाह! जय गुरुदेव. गुड. जय गुरुदेव. जय गुरुदेव. नमस्कार. चलो. नमस्कार. छान वाटलं. जय गुरुदेव. जय गुरुदेव. जय गुरुदेव. जय गुरुदेव.